विशेष करून जी मुलं आणि मुली नोकरीच्या शोधामध्ये आहेत परमेश्वराचे मार्ग मोकळे करावे तसेच जे दिसत आहे कीबोर्ड आहे परमेश्वराने समजावं आणि आपण प्रार्थना करूया. आमची दररोजची भागवत वाढवायला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि मला महत्त्व देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडू. आमीन. हे पवित्र या देवाच्या नाते आम्हासाठी आता आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. हे पवित्र या देवाच्या नाते आम्हासाठी आता आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. हे पवित्र या देवाचे नाते आम्हासाठी आता आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. हे पवित्र या देवाचे नाते आम्हासाठी आता आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. हे पवित्र या देवाचे नाते आम्हासाठी आता आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. हे पवित्र या देवाचे नाते आम्हासाठी आता आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. हे पवित्र या देवाचे नाते आम्हासाठी आता आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. हे पवित्र या देवाचे नाते आम्हासाठी आता आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. हे पवित्र या देवाचे नाते आम्हासाठी आता आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. हे पवित्र या देवाचे नाते आम्हासाठी आता आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. तसे प्रारंभी तसे आता सदा सर्वदा हो. आमीन. हे माझ्या प्रभू आमच्या पापाची क्षमा कर पापापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना विशेष करून ज्यांना आपल्या दयेची गरज आहे माझे सर्वांना. आमीन. आमीन. आपले दोन्ही हात आपल्या हृदयावर ठेवूया. आपल्या हृदयात डोकावून ठेवूया.
कारण रोजचं जीवन जगत असताना आपल्यातून कळत पाप घडत असतात. प्रभू परमेश्वराला आपण दुर्गवलं असेल तर त्याच्याकडे क्षमा मागूया. त्याच्या इच्छेने जे वाईट आहे तेच आपण करत असतो तर त्याच्याकडे क्षमा मागूया. त्या परमेश्वराला सांगूया, हे परमेश्वरा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. कारण प्रभू परमेश्वर आपला दयाळू आहे. या क्षणी आपल्याला क्षमा करत आहे. आपल्या ठाई शुद्ध हृदय आपल्यात घडत आहे आणि या क्षणी त्याचा पूर्ण पवित्र आत्मा आपल्या प्रत्येकाच्या हृदयात घडत आहे. तोच पवित्र आत्मा आपण
प्रत्येक स्तोत्रानंतर आपलं उत्तर असेल हालेलुया. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला संत पाण्यावर नेतो. तो माझा जीव ताजातवाना करीतो, तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवतो. मृत्यूच्याही जरी तुम्ही मी जात असलो तरी कसल्याही अरिस्ताला भिणार नाही. कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आगळी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूंचा देखत माझ्या पुढे ताट वाढवतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस. माझे पात्र कचोपात होऊन वाहत आहे. बरोबर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कळण्यावर दयाही लागतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिंता नाही.
कारण या क्षणी या आराधनेत असताना आपला जिवंत वेळपार उत्तम परमेश्वराच्या हाती आपलं संपूर्ण जीवन समर्पण करूया. कारण या आराधनेत असताना आपला जिवंत वेळपार आपल्या प्रत्येक मेंढरास म्हणत आहे, तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. तसेच प्रभू परमेश्वर म्हणत आहे, तू माझ्या दृष्टीने अमूळ आहेस, तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझवर प्रेम करतो, म्हणून तूच बदल तुझ्या जीवाबद्दल मनुष्य राष्ट्रे मी देईन. या क्षणिकेच्या आराधनेमध्ये आपण असताना प्रभू परमेश्वर आपल्या प्रत्येकास म्हणत आहे की मुली मुला, मी तुझ्यावर प्रेम करत आहे, तू माझ्या दृष्टीने अमूळ आहेस, म्हणून तू चिंता करू नकोस. तुझं प्रत्येक चिंता अडखळे प्रत्येक स्थिती जे मनात विचार आहे त्या प्रभू परमेश्वराकडे द्या आणि त्याच्या जवळ जाऊया, त्याची आराधना करूया. कारण त्याच्या नजरेने आपण अमूळ आहोत, त्याचं प्रेम आपल्यावर अपार असं आहे. अशा या जिवंत उत्तम वेळपाराजवळ आपण जाऊया, त्याची अंतःकरणापासून आराधना देऊया.
अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहे. परंतु जिन्नाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्ञानातून सापडतो ते तोडके आहे. आणि या अरुंद दरवाजाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे एकमेव आपला प्रभू परमेश्वर आहे. तर या आराधनेमध्ये असताना ज्या जवळ जाऊया त्या अरुंद दरवाजामध्ये शिरण्याचा प्रयत्न करूया. अंतःकरणापासून त्या प्रभू परमेश्वराला आराधना देऊया. आपला प्रभू परमेश्वर आपल्याला काही सांगत आहे त्याचा संदेश आपण ऐकण्याचा प्रयत्न करूया. त्याच्या जवळ जाऊया, त्याला आराधना देऊया. जो राजांचा राजा प्रभूचा प्रभू, जो देव असून मनुष्य होऊन गौरव असो आता आणि सदा सर्वदा, प्रभूचाच गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून आपण आज या प्रार्थनेसाठी मोठ्या संख्येने आल्याबद्दल आम्ही संत पीटर प्रार्थना संघ आपल्या सर्वांचे विशेष आभार मानत आहोत व आपल्यासाठी व आपल्या कामधंद्यासाठी विशेष प्रार्थना करत आहोत. तर आज आपल्यामध्ये आपल्या बँकेचे सहाय्यक गुरु फादर उपस्थित आहेत.
आपण प्रभूच्या नावामध्ये टाळ्यांमध्ये स्वागत करूया. पवित्र शुभ वर्तमान येथे वाचन अध्याय 10 आणि वचन आहे 1 ते 18. आम्ही खरं तेच तुम्हाला सांगतो, मेंढवाड्याच्या दारातून आत येण्याऐवजी दुसरीकडून चढून जात आत शिरतो तो चोर लुटावा. पण दारातून आत येणारा मेंढाचा मेंढपाळ असतो, त्याच्यासाठी द्वारपाल दार उघडतो. मेंढरे त्याचा आवाज ऐकतात, तो आपल्या मेंढराला नावाने हाका मारतो. ते शुभवर्तमान प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू आपला उत्तम मेंढपाळ आहे, त्याबद्दल त्या उत्तम मेंढपाळाला जोरदार टाळ्या वाजवून इसराइल बाजूला प्रिय बंधू भगिनी, तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारतो. तुमच्यापैकी किती जण सुरक्षित आहात? सुरक्षित, सेफ इंग्लिश मध्ये. How many of you feel that you are safe? किती जणांना वाटतं की मी सुरक्षित आहे? मी सांगा. नुसते आवाज करण्यावर लाईटिंग सांगणार नाही. अशा पद्धतीचं जेव्हा असते ना, तेव्हा आपण त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. की काय संदेश नक्की आहे आपल्याला स्पष्ट समजतो. सोपा प्रश्न विचारला मी की तुमच्यापैकी तुम्हाला वाटतं की मी सुरक्षित आहे? मी आता दुसरा प्रश्न विचारतो, तुमच्यापैकी किती जणांना भीती वाटत नाही? किती जणांना भीती वाटत नाही? सगळ्यांना भीती वाटते. सगळ्यांना भीती वाटते. आता तिसरा प्रश्न, सर्वात जास्त भीती तुम्हाला कसली वाटते? माझ्या एकही प्रश्नाचं उत्तर कोणी दिलेलं नाही. प्रश्न पडला आपण की संदेश कसा आपण द्यायचा, आपण बोललं पाहिजे. तर आपल्याला सगळ्यात जास्त भीती कसली वाटते? प्रत्येकाचं कारण वेगळं असू शकतं. पण निदान एक मिनिट तरी बोला, तुमचं उत्तर चुकीचं मी म्हणणार नाही. किंवा कोणी असा विचार नाही करायचा की अरे काय बोलत होते, तसं नाही. मी म्हणजे आपल्याला जी काय बोलतो हे समजावं म्हणून मी अशी सुरुवात केलेली आहे. तुमचं इन्व्हॉल्वमेंट पाहिजे, तुमचा सहभाग पाहिजे. नाहीतर मस्त मी काही झोप काढतात, माझा बाबी काय किती बोलतात, सगळं डोक्यावरून गेलं. ऐकायला डायरेक्ट झोप उठतात. बऱ्याचदा असं होतं ना. प्रभू
जेव्हा आपण गोष्ट घेतो ना त्यावेळेला सैन्यात म्हणून करायला पाहिजे. तो आपल्याला नेहमी त्याच क्रमामध्ये गोष्टी आहे, त्याच क्रमामध्ये आपल्याला हलवतो. लक्ष देऊ नकोस, पेक्षा ही साधी गोष्ट नाही. आता मी प्रश्न जे विचारले त्याच्यामध्ये पहिला प्रश्न मी विचारला की तुम्ही किती जणांना वाटतं की मी सुरक्षित आहे. आपण प्रत्येक जण नेहमीच असुरक्षित वागत असतो. पण खरं चमत्कार नाही केला. आपण असुरक्षितता ज्या गोष्टीची आपल्याला वाटते ती परिस्थिती आपण बदलू शकतो का? नाही बदलू शकतो. एखाद्याला पाण्याची भीती वाटते, तुम्ही गेलो तुम्ही पाण्यात पडेल. एखाद्याला उंचीची भीती वाटते, त्याला तुम्ही वर गेलो दोघं निघाली पडेल. हे सगळ्या कल्पना असतात केलेल्या. आपण बघतो की बरीचशी माणसं त्या कल्पनेच्या पुढे बघायला येतात. आता ती काही आकाशात वेगळी पडलेली नाही. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे की आपण असुरक्षित, आपण का असुरक्षित आहोत? कारण आपल्याला सगळ्यात भीती काय वाटते की माझं कोणी काही वाईट करायला नाही पाहिजे किंवा माझं काहीच वाईट झालं पाहिजे. आता देवाने काहीच वाईट केलेलं नाही. वाईट म्हणजे सैतान. वाईट करण्याची जी प्रवृत्ती आहे ती सैतानी प्रवृत्ती. आणि वाईट काम हे अंधाराचं काम आहे, उजेडाचं आहे, प्रकाशाचं आहे. अंधारामध्ये आपल्याला भीती वाटते, उजेडात भीती वाटते. एवढे दिवस चित्ता किंवा लेपर्ड बिबट्या आपल्या भागात आला होता, त्याला पकडलेला असं कळालं. तुम्ही माझ्याने काही काळ विचारायचं ना भेटल्यानंतर काय त्या मारणाऱ्याला तुला दिसला नाही. मी एकदम आशीर्वादाला गेलो तेव्हा मी जाताना ज्या माणसाने मला घेऊन गेला त्याला सांगितलं जाताना तुला भेटलं दिसलं नाही ना. आपण जाताना कदाचित भेटेल, त्याला ब्रेकफास्ट टाईम असेल तर वाटणार नाही. महत्वाचा मुद्दा काय आहे की भीती आपण निर्माण करतो, असुरक्षितता आपण निर्माण करतो. देवाने आपल्याला असुरक्षितपणाचं टाकलेलं नाही वाऱ्यावर. कारण आपण योहानाचा 10वा अध्याय आम्ही वाचला तुम्हाला. कारण तुम्ही जर नीट शब्द ऐकला असेल तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? परमेश्वर प्रभू येशू काय सांगतो? मी उत्तम मेंढपाळ आहे.
बसतो, आता सर्वदा प्रभूचा गौरव असतो, आता सर्वदा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू राजांचा राजा आहे, आपला उत्तम मेंढपाळ आहे, जो आपल्या मेंढरांसाठी प्राण देतो. तोच उत्तम मेंढपाळ, तो जिवंत परमेश्वर साक्रामेंटच्या रूपाने आपल्या समोर उभा आहे. आपण नतमस्तक होऊया आणि त्याला शरण जाऊया. आम्हाला सदैव आमच्या बरोबर असतो, आमची काळजी घेत असतो. तुझ्या प्रेमात कधी कमी भरत नाही बरोबर, तर अनेकदा आमच्या विश्वासात आणि कळकळतो. आज तू सांगत आहे माझ्यावरती विश्वास ठेवा. आमचा सर्वांचा तू आमचा उत्तम मेंढपाळ, आमचा विश्वास वाढवतो. या क्षणाला प्रभू तुझ्या पवित्र हातानं आमची हृदय स्पर्शून घे प्रभू. आपल्या हृदयावरती ठेवा. प्रभू येशू आपल्याला स्पर्श करत आहे, उत्तम मेंढपाळ आपल्याला स्पर्श करत आहे. त्या ठिकाणी श्रद्धेची ज्योत प्रभू जागवणार आहे. म्हणून प्रभू येशू आमच्या सर्वांची हृदय जी मलिन झाली आहे ती शुद्ध कर प्रभू. आणि त्या ठिकाणी तुझ्याबद्दलचा शुद्ध विश्वास निर्माण कर प्रभू. आम्हाला त्या विश्वासात वाढव प्रभू. या क्षणाला आमची हृदय तुझ्याकडे उंचावतो प्रभू. चुकीच्या गोष्टी ऐकतो प्रभू आणि त्याप्रमाणे वागत असतो प्रभू. तुझ्या वाणीनं आम्ही वागत नाही प्रभू. प्रभू आमचे कान उघड प्रभू. प्रभू आमच्या हृदयाबरोबर आमच्या कानाला देखील स्पर्श कर प्रभू. आम्ही उस्मान कानामध्ये देवा. प्रभूचं वचन ग्रहण करण्यासाठी प्रभू मला आशीर्वादित करणार. नेहमी आपण योग्य प्रकारे ऐकावं, योग्य प्रकारे कृती करावी. म्हणून प्रभू येशू आमच्या सर्व कानांना ती चांगली श्रवण शक्ती दे प्रभू. जेणेकरून तुझा शब्द आमच्या अंतःकरणामध्ये उतरेल प्रभू. थँक यू जीसस, थँक यू जीसस. थँक यू जीसस. प्रभू येशू आपण छोट्या छोट्या कर्माचा मेंढपाळ केलेला आणि जबाबदारी दिली प्रभू. तुझी वाणी सांगावी म्हणून प्रभू. प्रभू तुझी वाणी आम्हाला समजावी म्हणून आमच्या बुद्धीला आशीर्वादित करा. आणि आमच्या बुद्धीने तुला जे सांगायचं आहे तेच आम्ही सांगावं म्हणून आम्हाला आशीर्वादित करा. त्यासाठी पवित्र आत्म्याची कृपा आम्हाला देवा. आपण उजवा डोक्यामध्ये ठेवा. आपली बुद्धी प्रभू आशीर्वादित करणार आहे. त्याचं वचन आपल्याला समजावं आणि त्यानुसार आपल्याला कृती करता यावी आणि ती वाणी आपण त्यांना द्यावी. म्हणून परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करा. आमचे ओढ तू आशीर्वादित करा. तुझं वचन घोषण्याचं सामर्थ्य आम्हाला दिलेलं आहे. आमच्या आवाजाद्वारे परमेश्वर आम्ही सत्याचा आवाज कधीच घडवू नये प्रभू. तुझ्या वचनाचा आवाज आम्ही कधीच घडवू नये प्रभू. त्या वचनातील सत्य आम्ही त्याच्याकडे कानडोळा करू नये प्रभू. म्हणून ते परमपणे आम्हाला घोषिता यावं, नावावरती घोषिता यावं. म्हणून आमच्या सर्वांची मुखं तू आशीर्वादित कर. आपला उजवा मुखाच्या पुढे बघा आणि आपण जोरदारपणे प्रभूला आपल्या भाषेमध्ये आपण स्तुती करावी. Oh
तू एकमेव असा मेंढपाळ आहे प्रभू. आमच्या वागणुकीनं प्रभू परमेश्वरा आम्ही कधीही चर्चची विभागणी करू नये प्रभू. कोणत्याही परिस्थितीत आम्ही चर्चपासून दूर जाऊ नये प्रभू. आणि सदैव विश्वासात आम्ही प्रभू उत्तम मेंढपाळाप्रमाणे आमचा प्राण द्यायला आम्ही तयार असावं प्रभू. आम्हाला धैर्याचा आत्मा दे प्रभू. या क्षणाला प्रभू तू धैर्याचा आत्मा आमच्यावर पाठव प्रभू. म्हणून आम्ही सर्व आमची इच्छा तुझ्या नावात उंचावलं प्रभू. आमचे कोण आमचे काढीनं विशाल सर्व धर्मभगिनी प्रापंचिक बलस सर्वजण जे श्रद्धेचा प्रसार करत आहे त्यांनी श्रद्धेशी तडजोड करू नये प्रभू. आणि त्यासाठी प्रसंगी प्राण द्यायला तयार आहोत प्रभू. म्हणून तो धैर्याचा आत्मा सांभाळून दे प्रभू. म्हणून संपूर्ण जग तुझ्या नावात उंचावलं प्रभू. आमचा एक परिवार हा एक छोटा गाव आहे आणि आमच्या गावात एक मुख्य व्यवसाय मासेमारी होतो. आमचा प्रत्येक बसवा आणि त्याच्यावर असलेली सगळे कामगार आणि नातवा हा त्यांचा मेंढपाळ आहे प्रभू. तुझ्या वचनाने त्यांनी त्यांचं कार्य करावं प्रभू. आणि त्या मेंढपाळाचा नेहमी सांभाळ करावा प्रभू. त्यांनी मागून जाऊ नये प्रभू. त्यांनी दुसरी वाट धरू नये प्रभू. त्यांनी चुकीच्या मार्गावर जाऊ नये प्रभू. म्हणून सर्व या मोठी त्याच्यामध्ये सगळी नातवा आमची आणि सगळे हे मेंढपाळ छोटे मेंढपाळ आणि त्यांची कुटुंब आणि त्यांनी सगळी तुझ्या हाती देत आहे प्रभू. तुझा आशीर्वाद त्यांच्यावर पाडव. कुटुंब छोटा आहे आमच्या आयुष्यात सर्व कुटुंबाचा आशीर्वाद प्रवेश आमच्या कुटुंबामध्ये जी आमची मुलं वाढत आहे ती मेंढरं आहेत प्रभू. जवळजवळ योग्य ती विमोचनेमध्ये आहेत प्रभू. अनेक बेकारीमुळे त्रासलेले आहेत प्रभू. अनेक जण व्यसनाधीन आहेत प्रभू. अनेक जण चुकीच्या मार्गाला जात आहेत प्रभू. अनेक जण प्रभू स्वैराचारामध्ये गुरफटलेले आहेत प्रभू. अनेक जण मोबाईलच्या नादामुळे वाईट कृत्य करत आहेत प्रभू. ते सर्व या भागलेल्या मेंढरांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या मेंढपाळांना तुझी कृपा दे प्रभू. आणि तुझा स्पर्श यांच्या सगळ्या मुलांना होतो आणि त्यांना तुझ्या गर्भामध्ये यावं आणि तुझं वचन सांगावं म्हणून त्यांना आशीर्वादित कर प्रभू. त्यांची ओळख त्यांची बुद्धी त्यांची हृदय तू आशीर्वादित कर प्रभू. इतरांना देखील आपल्या कृतीने वचनाने आम्हाला आशीर्वाद करा म्हणून त्या उत्तर नाही पाळावे आपल्या अंतःकरणापासून त्याला सांगा हे परमेश्वर तू माझा भक्त आहेस. या क्षणाला मला जाणीव होती मी जीवनामध्ये अनेकदा आदरलेलो आहे. असा आहे त्याची मला जाणीव होती. तुझं वचन मला दिलेलं आहे. नव्याण्णव मेंढर सोडून प्रभू मला शोध दे. या क्षणाला नवलेल्या मेंढराला तू सापडल्या खांद्यावर जसं प्रभू आपल्याला खांद्यावर देत आहे. गणेशमूर्ती चित्रात तुम्ही प्रभूच्या खांद्यावर आहे त्या मेंढराला आणि तो आनंदाने मेंढपाळ येत आहे कारण बरोबर मेंढू सापडलेला आहे. त्याबद्दल तुझं सांगतो तुझे वडील की माझा मुलगा मेला खूप जिवंत झाला. तो आनंद प्रभूला उपस्थित जेव्हा मेंढू सापडला. आपण प्रत्येक शब्द बोलूया and those are the
त्याच्या आनंदासाठी स्मरण केले आम्ही शरीर आणि रक्त यांची पवित्रता अशा प्रकारे प्रार्थना केली आम्ही तुझ्या कामाचे फळ आपणामध्ये अक्षय भोगावे असे म्हणून आम्ही तुला निमित्त जो तू जीवन राहतोस व राज्य करतोस आमेन. धन्यवाद धन्य असो त्याची पवित्र नाव धन्य असो येशू ख्रिस्ता आणि खरा मनुष्य धन्य असो येशूचे नाव धन्य असो त्याच्या अतिपवित्र हृदय धन्य असो त्याच्या अतिमौल्यवान नाम धन्य असो आता त्याचा अतिपवित्र साधन येशू धन्य असो केव्हाही पवित्र आत्मा धन्य असो अतिपवित्र नामे तो देवमाता धन्य असो तिचा पवित्र निष्कलंक गर्भसमोर धन्य असो तिचे गौरव सगळ्यांनी धन्य असो महिला प्रमाणे आणि माता तिचे नाव धन्य असो संत जोसेफीचा अतिरिक्त भक्ती धन्य असो देवाला धन्य असो प्रभूचा गौरव असो आता आणि तुला सर्वदा प्रभूचा गौरव असो आता आणि तुला सर्वदा प्रभूचा गौरव असो आता आणि तुला सर्वदा हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रभू माझा मेहमान माणूस किती आहे का किती नाही हे आपण पाहतो आणि झालं पाहिजे. आज तो आपल्याला संदेश प्रभूने दिलेला आहे म्हणून त्या उत्तम मेहमानाला येशू सच्चा घडली आहे या गायनाद्वारे आपण त्याला स्तुती करू.